ठिकाणी सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाईल आणि त्यानंतर प्रत्येकाने आपली ओळख परेड इथं समोर येऊन आपलं नाव, तुमचा रोल नंबर काय असेल तो सांगायचा आहे आणि त्यानंतर मग तुमचं जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये एक कल्चरल कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्याने निश्चितपणे या ठिकाणी सहभाग नोंदवावा आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपलं थोडं चर्चासत्र होईल 4-5च्या दरम्यान, म्हणजे पुढच्या दृष्टीनं काय प्लॅनिंग करायचं आहे, म्हणजे आपल्या तुमच्या गाव वाईज किंवा तुमच्या जिल्हा वाईज एक मेंबरची नेमणूक करायची आणि त्यांच्या हातामध्ये की त्या जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल. सदा तुझ्या मोठा कशेता दिसरात स्वप्न तुझा देखता उडाटीतून दुकान ओळखता चालता लोक तुझा करता सदा तुझ्या मोठा कशेता दिसरात स्वप्न तुझा देखता उडाटीतून दुकान ओळखता तू मोठा येणे वाट संकटाना करून मोठी तुझ्या सांगून गेले माका समजना तोड़ दे तड़पता हुआ जब कोई छोड़ दे मेरी जरूरत नहीं, बहुत चाहने वाले मिल जाएंगे अभी रूप का एक सागर हो तुम कमल जितने चाहोगी खिल जाएंगे दर्पण तुम्हें जब डराने लगे जवानी के दामन छुड़ाने लगे तब तुम मेरे पास आना प्रिय मेरा सर झुका ही रहेगा तुम्हारे लिए कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे तड़पता हुआ जब कोई छोड़ दे कोई शर्त होती नहीं प्यार में मगर प्यार शर्तों पे तुमने किया नगर में सितारे चमके जरा बुझाने लगी आरती का दिया जब अपनी नजर में गिरने लगो अंधेरों में अपने गिरने लगो तब तुम मेरे पास आना प्रिय ये दीपक जला है जला ही रहेगा तुम्हारे
कोई छोड़ दोघी मी सगळे त्या दोघांना जायचं सर कृष्णाला आणि प्रताप आम्हाला पण रेमंड नाही यायचं रेमंड यायचे हे झालं किशोर बंद काय बस सगळ्याला तुम्हाला बेड आहे तिथं व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही जाऊ मी झोपायला तिकडनं मी चेक करत तिकडे आले म्हटलं तिथं बघायचं नाही जायचं हो जाऊ इथे नाही 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 कोल्हापूरला मारतील सर मला सही कोल्हापूरला गेले मी तयार असं जायला आने से उसके आए बहार जाने से उसके जाए बहार बड़ी मस्तानी है मेरी महबूबा मेरी जिंदगानी है मेरी महबूबा आने से उसके आए जाने से उसके जाए बहार बड़ी मस्तानी है मेरी महबूबा अब तेरे बिन जीने हम जहर जिंदगी का जी लेंगे हम क्या हुआ जो एक दिल टूट गया क्या हुआ जो एक दिल टूट गया अब तेरे बिना जीएंगे हम जहर जिंदगी ऐसा यार कहा ऐसा यार कहा ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ मेहंदीच्या पानावर मन झुलते ग मेहंदीच्या पानावर झुलते ग जाईच्या पाकळ्या
जुळजुळतो तोच गारवा जुळजुळतो तोच गारवा हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा मेहंदीच्या पानावर एक दिन बिक जाएगा माटी के मोह जग में वो प्यार हो जाए मेरे मन को तूने क्या इशारा छूकर मेरे मन को तूने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छूकर तूने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छूकर तेरे मन को तूने क्या इशारा जो कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं तेरे लिए मैं गाऊं गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं लिखता चला जाऊं मेरे गीतों में तुझे तूने जग मन को तूने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा छूकर मेरे मन को तूने क्या इशारा तरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए
नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। मोहब्बत निभाएंगे हम। जिंदगी को बहुत प्यार हमने दिया, मौत से विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव, सर बोला बोला. आपल्या मराठी साहित्यात 9 रस आहेत. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, भयानक, विभत्स, शांत, रौद्र आणि हास्य. एक अगदी निरर्थक वाक्य आहे. आंबे 3 रंगांचे असतात, काही लाल, काही पिवळे आणि काही हिरवे. हे वाक्य मी तुम्हाला या 9 रसांमध्ये म्हणून दाखवते. पहिला रस आहे शृंगार. आंबे किती 3 रंगांचे असतात, काही लाल, काही पिवळे आणि काही हिरवेही असतात. पुढला रस आहे वीर. आंबे 3 रंगांचे असतात, काही लाल, काही पिवळे आणि काही हिरवेही असतात. पुढला रस आहे करुण. आंबे 3 रंगांचे असतात, काही लाल, काही पिवळे आणि काही रस आहे अद्भुत. आंबे 3 रंगांचे असतात, काही लाल, काही पिवळे असतात. पुढला रस आहे भयानक. बापरे, आंबे 3 रंगाचे असतात, काही काही लाल, काही पिवळे आणि काही हिरवे
पिवळे आणि काही हिरवे कुठला रस आहे रौद्र. आंबे 3 रंगांचे असतात, काही लाल, काही पिवळे आणि काही हिरवेही असतात. आणि शेवटचा रस हास्य. आंबे काही लाल, काही पिवळे आणि काही हिरवे. Johnny, yes, Papa. English is. एकाला काय पेन आपल्याला पेनचा त्रास बजारच होतं काही. बाकी मेंबर कमी गेले, दोघं तिघं गेले ना. सुनील गेले. एवढ्या लोकांमध्ये फक्त 4च लोकांकडे पट्टी केला. बोलतोय